झी 24 तास एक पाऊल पुढे. थोडक्यात नाशिकमध्ये राजकीय अनिश्चितता संपत महापालिकेवर आज भाजपच्या साथीनं मनसेनं झेंडा फडकवला आणि राज्यात एका नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. शिवसेनेची साथ सोडून भाजपनं मनसेला साथ देत नाशकात नव्या राजकीय समीकरणाला जन्म दिला आणि भाजपच्या नावानं आदळआपट करण्याशिवाय शिवसेनेकडेही दुसरा पर्याय उरला नाही. मनसे आणि भाजपमधल्या मधुर संबंधांना नाशकात अखेर सत्तेची फळं लागली. वर्षानुवर्ष शिवसेनेच्या जाचाला कंटाळलेल्या भाजपनं नाशिक महापालिकेत मनसेबरोबर नवा संसार थाटून मोकळा श्वास घेतला. नाशिकमध्ये सर्वाधिक 40 जागा मिळूनही मनसे एक हाती सत्तेपासून दूर राहिल्यानं सत्तेचं गणित अखेरच्या दिवसापर्यंत अधांतरित होतं. त्यातही मनसेबरोबर जाण्यासाठी अधीर झालेल्या भाजपचा शिवसेनेशी नव्या युतीसाठी मनधरणी करण्याचा खटाटोप सुरू होता. ठाण्यात सत्तेसाठी मनसेनं दिलेल्या पाठिंब्याची शिवसेना नाशकात परतफेड करेल अशी अपेक्षा होती. पण त्रिशंकू महापालिकेच्या सत्ता स्थापनेत किंगमेकरची किंवा अनपेक्षित समीकरणांनी किंगचीच भूमिका मिळवण्याचा शिवसेनेचा खटाटोप होता. राज ठाकरे पाठिंब्यासाठी शिवसेनेची मनधरणी करतील का असा प्रश्नही सर्वांना पडला होता. शिवसेना पाठिंब्यास राजी नसल्याचं दिसताच मग भाजपनेही मनसेबरोबर जाण्याची उघड भूमिका घेतली आणि निवडणुकीपासून दूर राहण्यावाचून शिवसेनेकडेही पर्याय उरला नाही. त्यातच राष्ट्रवादीनेही निवडणुकीपासून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेचा मार्ग मोकळा झाला. नाशिकच्या सत्तेची आकडेमोड करताना इतर राजकीय गणितही सोडवली गेल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी तटस्थ राहिली आणि तिकडे पुण्यातही मनसेनं तटस्थ राहून राष्ट्रवादीचा मार्ग सुकर केला. याशिवाय काही दिवसातच होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मनसेचा पाठिंबा मिळवण्याच्या बोलीवर राष्ट्रवादी तटस्थ राहिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की या निवडणुकीमध्ये महापौर पदाच्या या शर्यतीतून होणारा बाकीच्या सगळ्या गोष्टी एक घोडा बाजार जे घोडे बाजार वगैरे थांबला पाहिजे. त्याचबरोबर पुढची महानगरपालिका सुद्धा सुरळीत चालली पाहिजे. या सगळ्याचा विचार करून आम्ही या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. पडद्याआड अनेक समीकरणं जुळल्याच्या चर्चा असताना नाशिकमधल्या मनसे भाजप संसारानं शिवसेनेचा रुसवा वाढला आणि शिवसेना नेत्यांनी भाजपच्या नावानं बोटं मोडली. ज्यावेळेस महापौरचा फॉर्म भरला, उपमहापौरचा भरला, म्हणजे महापौरचे फॉर्म भरण्यासाठी जेव्हा आम्ही शिवसेनेवाले गेलो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आमच्या बरोबर होते. ज्यावेळेस उपमहापौरांचा आम्ही फॉर्म भरला त्यावेळेसही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्र होतो, आडपे एकत्र होतो. त्यावेळेसपर्यंत ते सगळे बरोबर होते. आजच असं कोणती गोष्ट घडली का आजच आमच्याबरोबर त्यांनी सांगून टाकलं सकाळी आम्हाला मनसेबरोबर जाण्यासाठी रस्त्यामध्ये. एकीकडे शिवसेनेची आदळआपट सुरू असताना भाजप मनसेचा राजकीय हनीमून सुरू झाला होता. पुढच्या राजकारणाची नांदी मानली जाणाऱ्या या समीकरणाबाबत दोन्ही पक्षाचे नेते सकारात्मक आहेत. जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा महापौर किंवा अपक्ष महापौर हे येणं योग्य नव्हतं आणि म्हणून या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनसेला आम्ही पाठिंबा दिला. यापेक्षा मला वाटतं याचा काही दुसरा अर्थ काढणं योग्य होणार नाही. भाजप आमचं पूर्वी मित्र होता आणि आजही मित्र आहे आणि उद्याही मित्र राहील. त्याचा काही विषय कित्येक वर्षाचे संबंध आहेत आमचे. ते असे थोडे बिघडतात. पक्ष काढल्याने संबंध नाही बिघडत. शेवटी राजकारणामध्ये त्यांची विचारधारा वेगळी, आमची विचारधारा वेगळी आहे. परंतु विकासाच्या मुद्द्यावरती विचारधारा एकच आहे ना. एकूणच नाशिकमधल्या या नव्या समीकरणाचे राज्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होण्याची चिन्ह मानली जात आहेत. झी 24 ताससाठी मुंबईहून दीपक भातुसेसह योगेश खरे, नाशिक. झी 24 तास एक पाऊल पुढे.